सामना अतिशय दर्जेदार जिंकला, तो म्हणजे टीम गावदेवी ओवळीनं. आणि पहिल्या मॅच मधला संघर्ष पाहिल्यानंतर आज सकाळच्या सत्रामध्ये हेच म्हणेल बॅट्समन सूरज थळेसाठी, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को सूरज थळे कहते. अक्षरशः सामना गमावला होता, तो गमावलेला सामना खेचून आणला टीम ओवळीसाठी आणि सामना जिंकून आपल्या विजयाचं अकाउंट ओपन झालं. या स्पर्धेची सुरुवात सर एवढी दर्जेदार आणि संघर्षरित्या झाली, तर याच्यावरून एक म्हणावा लागेल, अभी तो झाकी आहे, आरडी ट्रॉफी की पूरी कहाणी अभी बाकी आहे. आणि दुसरा सामना मैदानावरती सुरू होतोय, टीम बंद्रा मारुती काल्हेर, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल रमणिक आलिमगर. या भिवंडीच्या एक छोट्याशा गावातून आलिमगर हे नाव ज्यानं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवलं, तोच खेळाडू हिमांशू पाटील स्ट्रायकर एंडला आणि अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि मॅच इथे सुरू होईल. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शरद, हिमांशू आणि दयानंद सलामीला. पहिलाच बॉल हिमांशू साठी ऑन साइडला पाठवला, डीप मध्ये गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक आहेत बरोबर मिड विकेटला, आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावेनं अकाउंट ओपन होत आहे बॅटिंग करणाऱ्या टीम रमणिक आलिमगर क्रिकेट संघाचं. आणि हिमांशूनं जर हॅट्रिक कंप्लीट केली तर लॅन ऑफ मान कोहली दबंग दीपू माई यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज सलगच्या 3 षटकारांसाठी. ओव्हर द विकेट फुल्लर लेन, त्यांनी जसं प्राइज झालं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्नांनी जावं लागेल बॅक टू डग आउट. हिमांशू पाटीलला पहिला धक्का टीम आलिमगरला अगदी मोठा बसला आहे, आणि हा जोराचा धक्का सोसेल का आलिमगर संघ. दीपू माई यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज सलगच्या 3 षटकारांसाठी. Over the wicket, fuller lane, त्यांनी जसं प्राइज चांगलं संगीत सकाळच्या सत्रामध्ये, तेवढी चांगली साऊंड क्लिअरिटी परेश काबूकर आणि त्यांच्या पूर्ण डीजे टीमच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नक्कीच डॉक्टर गवळी सर. या भिवंडीच्या विभागामध्ये अनेक वर्ष आपल्या वाणीनं ज्यांनी क्रिकेटची सेवा केली त्यांच्यासोबत आजचा दिवस नक्की शेअर करण्याची संधी आम्हाला मिळेल. त्याचबरोबरीनं एक नटखट समालोचक म्हणून ज्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो गवळी सर, सन्माननीय मोहनदादा भोईर, त्यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकला. अल्पेश गायकवाड, वन ऑफ द ग्रेट मॅजिकल फिंगर स्कोरर, आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये मनोज गुप्ता आणि त्यांची टीम अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि tenniscricket.in च्या माध्यमाने स्पर्धा तुम्ही ऑनलाईन एन्जॉय करू शकाल. ओवळी गावाचा राजा अर्थात सन्माननीय विनोद शेठ पाटील, जे एक राजेशाही थाट आहे, आणि तोच थाट या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आरडी चषक नावाच्या माध्यमातून येणारे अनेक दिवस सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. धक्का लागलाय टीम रमणिक आलिमगरला, न्यू बॅट्समन इंटर होतोय प्रणव. ओव्हर पिच बॉल बॅकलिफ्टला खाली आणून सॉफ्ट हँड त्याला बाहेर काढत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल तिथे ट्रॅव्हल झाला. 2 धावा ऍड होतील. पहिल्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या हिमांशूच्या बॅटमधनं. दुसऱ्या बॉलवरती त्याला परतावं लागलं माघारी. मात्र या फलंदाजाला सांगावं लागेल माघारी नाही तर संघाला अगदी एक मोठ्या टार्गेटकडे घेऊन जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मी दाखल झालोय. मात्र बॉलिंग अतिशय चांगली होती. दुसऱ्या बाजूला शरदकडनं एकही मोठा फटका अजून आला नाहीये. P1चं पहिलं षटक सुरू असताना शफल क्रॉस होऊन ऑन साइडला आडव्या बॅटनं खेचायचं होतं. गती थोडीशी कमी केली ते बॉलर शरदच्या माध्यमातून. चेंडू जातोय डॉट. आलिमगर म्हटलं तर हिमांशू पाटील, काल्हेर म्हटलं की लगेच तुम्हाला होटावरती नाव येतं. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटील, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर, दीपक पाटील असतील, किंग ऑफ रिंग, नंदन पाटील अशा अनेक स्टार या काले क्रिकेटनं या भिवंडी नगरीला दिलेत. आणि यावी विकेट अजून एक मिळत असताना बॉलर शरदला आणि या दुसरा धक्का आलिमगड टीमला. आणि सातत्यानं एका मागोमाग एक फलंदाजाची विकेट इथे कॅरी करत असताना बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो. शरद जपत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्येच अगदी कंबर मोडली जाती आहे टीम आलिमगडच्या बॅट्समनची गोलंदाजाच्या माध्यमातून. गेले जिंकाया कॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटील, वन ऑफ द great legend cricketer
दीपक पाटील असतील किंग ऑफ रिंग उल्लेख झाला आमचा डीजे मॅनने चांगली धून या ठिकाणी लावलेली आहे. कारण आपल्याला माहिती असेल आधी लगीन कोंढाण्याचा नेमक रायबाचं तानाजी मालुसरे यांनी सॉरी केली होती कोंढाणा किल्ल्यावर. तेच गीत या ठिकाणी घोरपडीच्या सायाने वर चढले होते मावळे आणि त्या ठिकाणी गड सर केला होता. भले ही तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. नंतर तिथनंच एक वाक्य इतिहासामध्ये आजही अजरामर राहिलं. गड आला पण सिंह गेला. आणि या मॅच मध्ये देखील हा गड जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला सिंहासारखं लढावं लागेल. आलिमगड टीम अजून एक फुल्लरने यावी फटका तर चांगल्या बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला. 2 विकेट नंतर आलेला हा संघर्षाचा फटका टीम आलिमगडसाठी. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर या पहिल्या सत्रातील पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आलिमगड पहिलं षटक देखील झालं पूर्ण. रन्स बनवल्या. अजून एक फुल्लरने यावी फटका तर चांगल्या बॉल झाले बॅट्समन प्रणवजी आणि दयानंदनं स्वागत केलं ते म्हणजे चौकारानं पहिल्या बॉलवरती बॉलरचं आणि सांगत असताना टीम काल्हेरला की आता इथनं हा डाव माझ्या खांद्यावरती आहे. जॉन डी यांनी त्यांच्या तमाम क्रिकेट सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये भिवंडी क्रिकेटचा माहेरघर म्हणजेच वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मोठा अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4 आणि हा तो चौकार. तानाजी क्रीडा नगरी दापोडे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मोठा अलॉंग द कार्पेट पायगाव दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. स्वयंभू पायगाव आणि वीर तानाजी दापोडे बी. लेफ्ट हँड बॉलर आणि त्याच्यासमोर उजव्या त्याचा बॅट्समन. पहिला बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला चौकार. दुसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टिकला यॉर्क करण्याचा प्रयत्न वाईट यॉर्कर आणि तो सक्सेस होत असताना मागच्या मॅच मध्ये एक बॉल मला भरपूर आवडला ज्या बॉलवरती जेपीची विकेट मिळाली. नॅचरल लेग ब्रेक होता. अगदी डावा स्टिकच्या बाहेर पडल्यानंतर एवढा बॉल तो स्विंग झाला ना की तिथेच वाटलं की या विकेटवरती स्विंग बॉलरला कुठेतरी जास्त ॲडव्हान्टेज मिळेल. यावी फटका चांगल्या मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी त्याच्या हातामध्ये जो ट्रॅप होता त्यामध्ये फसले अलिमगडच्या बॅट्समन आणि लागेल हा तिसरा धक्का आणि फलंदाज बाद होतो राजू आणि जावं लागेल बॅक टू डगआउट. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेत आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये बॉलरचं वर्चस्व नक्कीच कुठेतरी पाहायला मिळतं. का म्हणाल गवी सर सध्याच्या परिस्थितीमध्ये जी बॉलिंग होती टीम
काल्हेरच्या माध्यमातून. कारण बंद्रा मारुती काल्हेर म्हटलं तर भिवंडी क्रिकेटमधलं एक नक्कीच मोठं नाव आहे आणि नक्कीच त्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आज तुम्ही खेळता तर हे स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल. एक बलाढ्य संघ आहे बंद्रामध्ये काल्हेर संघ आणि आता पाहतोय अप्रतिम गोलंदाजी सुद्धा बघायला मिळते. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना याच फटक्यांची नितांत गरज आणि ते फटके या मॅच मध्ये दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज इथे नक्कीच करतोय. टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं एक विकेट गेली, एक डॉट बॉल आला आणि 2 चौकार आलेत, म्हणजे धावा देखील कुठेतरी आपल्याला येताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळते 16. अलिमगरकडे देखील हिमांशू पाटीलची 2 षटक आहेत, त्यामुळे 45-50 फायटिंग टोटल या मॅच मध्ये नक्कीच असेल. खोलवर टप्प्याचा बॉल हाफ वॉली घेऊन त्याला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह ऑन साईडला तिथे देखील एक सिंगल मेल. टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचती आहे. पॉवर प्लेच्या षटकातील आता अंतिम चेंडू आणि सलामीचे फलंदाज जर आपण पाहिले हिमांशू थोडे लवकर बाद झाले, प्रणव लवकर बाद झाले आणि त्यानंतर राजूची विकेट गेली. त्यामुळे मिडल ऑर्डरवरती जो बॅट्समन आला ना अभिषेक, त्याच्या खांद्यावरती थोडासा दबाव या मॅचमध्ये नक्कीच असेल. सर ज्यावेळी तुम्ही मिडल ऑर्डरला बॅटिंग करता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, एक तर तुमच्यासाठी पाया रचलेला असतो तो तुम्हाला पुढे न्यावा लागतो किंवा एकतर परिस्थिती कठीण असते, परिस्थिती गंभीर असते, तिथे खंबीर राहून तुम्हाला लढावं लागतं. म्हणजे 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती ग्रामीण क्रिकेटमधला बॅट्समनचा जो रोल असतो ना, अगदी अंडर प्रेशर, ती भूमिका जर चांगली झाली तर तुमचा संघ तिथे सावरत असतो. तिथे जर त्या बॅट्समनवरती प्रेशर आलं, त्यांना विकेट गमावली तर तुमची टीम कम्प्लिटली बॅकफुटला येताना डगमगताना पाहायला मिळते. त्यामुळे संकटांसमोर न डगमगता आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचमध्ये सातत्यानं टिकवावी लागेल. अगदी हलक्या हातानं टाकलेला हा बॉल होता, बॅक ऑफ द हँड ज्याला आपण म्हणू शकतो. मात्र एक्स्ट्रा रन इथं ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 18 या आकड्यावरती. 2017, 2018, 2019 आणि 2020 लगातार 4 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट नाही तर मी चर्चा करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटची राज्य गाजवलं या जर्सी नंबरनं. अर्थातच रन मशीन ऑफ इंडियन टीम विराट कोहली नक्कीच त्याची आठवण या आकड्यावरती डेफिनेटली तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. अंतिम बॉल या षटकातील. इथे लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरनं बॉल थोडासा गतीनं जो टाकला होता टेक ऑफ देखील होताना दिसला. यष्टनच्या अगदी वरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मनोज गुप्ता सर आणि त्यांची पूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करत असताना बेस्ट ऑफ लक आमच्या ऑफिशियल पॅनल टीमला. आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल गवीसर झाली आहे धावफलकावरती 18. अजूनही 3 षटकांचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. पाहिजे 3 ओव्हरमध्ये इथनं 30 जरी आल्या तरी तुम्ही 48 पर्यंत जाता. 3 ओव्हरमधनं जरी ते 40 येत आहेत तुम्ही 55 प्लस जाऊ शकता. मग 30 ते 40 मधला जो आकडा आहे ना गवळी सर, तो या मॅच मध्ये एक वेगळा इम्पॅक्ट टाकेल स्कोरबोर्ड वरती. कारण टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना रमनिक अलिमगर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यस, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बिमरसाठी एक रिव्ह्यू आहे आणि ती सुविधा उपलब्ध आहे. धावसंख्या झालेली 18. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्यांदा हिमांशू बाद झाला होता, त्यानंतर प्रणव बाद झाला होता आणि त्यानंतर बाद झाला होता तो राजू. रिव्ह्यूची सुविधा उपलब्ध आहे, मात्र फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि तोही दोन्ही संघांना एक मिळेल, एक रिव्ह्यू मिळेल फक्त. नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि tenniscricket.in म्हटलं तर नक्कीच आवर्जून सांगेल संतोष नाणेकर पहिला टेनिस बॉलला ग्लॅमर मिळवून देणार हे नाव
अक्षरशः सर ओवळे उरण विभागामध्ये स्पर्धा व्हायच्या. एक छोट्याशा कॅमेरामध्ये संतोष नाणेकर सर त्या स्पर्धा कव्हर करायचे. काही क्षणचित्र टिपले जायचे. त्याच्या व्हिडिओज त्यांच्या ऑफिशियल पेजवरती व्हायरल व्हायच्या. अक्षरशः कधी कधी रात्रीचा असा देखील प्रवास संतोष नाणेकरनं त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये केला की बस स्टॉपवरती झोपून त्यांना दिवस काढले. आणि आजला तोच संतोष नाणेकर जो स्वतःच्या एका पोटासाठी मेहनत करायचा, आज त्याच्या जोरावरती tenniscricket.in या ऑफिशियल वेबसाईटवरती जवळजवळ मी नक्कीच सांगेल 400 ते 500 नक्कीच लोकांचं पोट या टेनिस क्रिकेट ऑफिशियल वेबसाईटवरती चालतं. आणि हे श्रेय आहे. आणि त्याच्याचमुळे आज टेनिस क्रिकेट ग्लॅमर झालाय. आणि यावी हा फटका धावफलकावरती नक्कीच एक मोठी उंची मिळवून देईल टीम रमनिक आलिमगरला. लॉंग ऑनच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला एक मोठा फटका बिग हिट षटकार. संतोष नाणेकरच्या जोडीने एक नाव आवर्जून येतो आपल्या कार्यामध्ये, जो नेहमीच दक्ष असतो आणि नेहमीच क्रिकेटवरती नक्कीच या टेनिस क्रिकेट ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून ज्याने एक वेगळी उंची दिली. बदलापूर विभागातील ते नाव गौरव सावंत. आवर्जून उल्लेख करेल सर, काही गोष्टीमध्ये तुम्हाला नाव करायचं असेल तर सुरुवातीची मेहनत भरपूर महागडी असते आणि भरपूर महत्त्वाची असते. अक्षरशः आईचे दागिने गहाण ठेवून पहिला कॅमेरा त्यांना इन्व्हेस्टमेंट करताना, तो खर्च करताना तो घेतला. बट आज अनेक अशा स्पर्धात मग महाराष्ट्रातील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, आज सुरू झालेली संगम प्रीमियर लीग गोवा असेल, हे तुमच्या मेहनतीतलं यश असतं. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. आणि ते जिथे सांगत असताना बॅट्समन आम्ही थोडेसे बॅकफूट लावत, बट नो डाऊट रमनिक आलिमगर हार मानणार नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये अमर विरुद्ध चढवलेला हल्ला आणि लगातारचे 2 बॉल आणि 2 षटकार, आधी लॉंग ऑनला आणि नंतर हा बॉल जातोय मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ द पार्क. बिग हिट. वी तानाजी दापोडे बी आणि स्वयंभू पायगाव दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. यस, स्वयंभू पायगाव संघ कर्णधार आलेले आहेत. वी तानाजी दापोडे बी. दोन बॉलवरती 2 षटकार आणि अगदी परिस्थिती थोडीशी जी कठीण होती. सुरुवातीला जो स्टार्ट थोडा हळूवार मिळाला होता, तर त्याला गती देत असताना बॅट्समन स्वयंभू पागाव आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे बी म्हणजे गणेश समीर यांची टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. ते दापोडेच्या कॅप्टननं रिपोर्ट करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. आणि स्वयंभू पायगाव टीमच्या कॅप्टननं देखील रिपोर्ट करायचं आहे. स्वयंभू पायगाव म्हटलं तर नो डाऊट हर्ट ऑफ भिवंडी, दीपक मडवी, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर फ्रॉम भिवंडी. आणि या भिवंडीच्याच क्रिकेटमधून ज्यांना अवघं महाराष्ट्र आपल्या स्विच हिटनं गाजवलं असा एक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट, दबाव आणि दडपण कम्प्लिटली जाणवत असताना आता बॉलरवरती ऑफ स्टिकच्या बॉल भरपूर बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे ऍड होताना टीमच्या टोटलमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 31-31 या आकड्यावरती. विकी पाटील यांचे ते शुभागमन झालंय. एक युवा नेतृत्व या आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विनोद पाटील साहेबांच्या वतीनं आडी ट्रॉफी मध्ये 2 षटकार आणि नंतर लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध जो फील्डर सज्ज होता त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. आणि चौथा धक्का लागत असताना जो एक फाईट करत होता टीम आलिमगरला धावा बनवून देण्यासाठी, तो बॅट्समन इथे बाद होतो. सलामीला आलेला दयानंद बॅक टू डग आउट. विकी शेलार यांचे ते शुभागमन झालंय. तर या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विनोद पाटील यांचे भाचे आहेत. तर वेलकम RD 4440. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ भिवंडी.
त्यांच्या नावानं आपण रुक्मिणी ढाबा पाहतो. नक्कीच त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचं आपण हार्दिक स्वागत करू या व्यासपीठावरती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत धावा झालेत 31. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. सलामीला आलेला फलंदाज 1 डाऊनला आणि नंतर चौथ्या क्रमांकावर दिलेला बॅट्समन देखील आतापर्यंत बाद झाला. आता अभिषेक आणि भावेश 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे बॅट्समन मैदानावरती. तुम्हाला टार्गेट मोठं सेट करावंच लागेल, कारण समोरच्या टीम मध्ये जर आपण पाहिलं सुनील पाटील सारखं एक घातक नाव डेव्हिड वॉर्नर या नावानं ज्याला ओळखलं जातं आणि ज्यावेळी डेव्हिड वॉर्नर बॅटिंग करतो ऑस्ट्रेलिया मॅच सहज जिंकते, तसंच काही आहे कालेसाठी. ज्यावेळी सुनील पाटील बॅटिंग करतो त्यावेळी कालेर संघ विजयाचा आनंद नेहमीच घेत असतो. इथे थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा. बॅकअप अगदी चांगलं मिळालं आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते 33. येणाऱ्या 3 तारखेपासून बंद्रा मारुती काल्हेर क्रीडा नगरीमध्ये देखील एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. सुनील पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून काल्हेर क्रीडा नगरीवरती बॅट्समन थोडेसे सेट नव्हते, त्यामुळे अंपायरला इशारा केला आणि बॉलरला थोडंसं थांबवलं गेलं. मग पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी गोलंदाज अमर फ्रंट फुटला येऊन फटका तर चांगला लॉंग ऑनला बॉल फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर की मस्तक पे दस्तक आणि चेंडू सीमा पार बिगिट षटकार. पुढे सरकत असताना पाहिलं की बॉल गुडलेन स्पॉट वरती पिच होतो. लेंथ पीक केली आणि सरळ लॉंग ऑनला एक मोठा फटका खेचत असताना षटकार आणि टीमची टोटल जाऊन पोहोचती 39. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. यावेळी लोवा फुल टॉस होता. बॅटन पॅड मध्ये त्याला बाहेर काढलं. सिंगल कंप्लीट झाली आहे. पुन्हा थोडासा वेग घेतला तिथे क्षेत्ररक्षकानं आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावेमध्ये. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होत असताना आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल एक अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 41 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 3 षटकं पूर्ण झाली आहे. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. याच वेळामध्ये आपण ऐकूया आमच्या डीजे परेश काबूकर यांच्या माध्यमातून एक संगीत आणि जसा ड्रिंक ब्रेक कंप्लीट होईल आणि डीजेचं एक सॉन्ग फिनिश होईल त्यानंतर आपण ऐकूया येणाऱ्या 2 षटकांसाठी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र वन ऑफ द ग्रेट लेजंड कॉमेंटेटर डॉक्टर गवी सरांना.
डावखुरा शैलीदार फलंदाज अभिषेक आणि भावेश अशी जोडी खेळपट्टीवर. याला मात्र गोंधळच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. लोंगांचा क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. नो मॅन डॅट्स चेंडू पडतोय आणि तो पण फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. स्वयंभू पायगाव आणि वीर तानाजी दापोडे बी दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण 5 षटके संपल्यानंतर लगेचच टॉस होईल. स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार तेजस मुकादम आपलं हार्दिक स्वागत. आपल्या संघाचंही खूप खूप स्वागत आहे. रोशन याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो वाईडिश मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण केली जाते. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतोय तो भावेश आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 44. एक चांगली धावसंख्या आहे, कारण चौथे षटक हे मार्गस्थ आहे. रोशन लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती सरळ निघून जाते. तो यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षक शरद यष्टी पासून थोडासा दूर आहे. धावसंख्या स्थिर आहे 44. 4 बाद 44. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. रोशन लेफ्ट आर्म. यावर मात्र स्टेप आउट झालेला होता. थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये आला होता. आपण पाहतोय क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता. यष्टीरक्षक मात्र तितका दक्ष नव्हता, कारण यष्टीची संधी होती, घेतलेली नाहीये. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 44. 4 बाद 44. रमणीक आलिमगर विरुद्ध बंद्रामावती कालेर 2 संघामधील सामना आपण पाहतोय. रोशन यावर मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. हवाई पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. रमणीक आलिमगर संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. एक चांगली धावसंख्या. आता मित्रांनो नक्कीच म्हणे की 65+ कडे पाहत असणारे हा संघ रमणीक आलिमगर. दयानंद बाद झाल्यानंतर भावेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. भावेश याने आतापर्यंत 2 षटकार मारलेले आहेत. 18 धावांवर खेळतोय. रोशन लेफ्ट आर्म. याला पुन्हा त्या स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 धाव्याने धावसंख्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा धावसंख्या झाली 53. ते दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या फास्ट, कारण आता पहिलं सत्र काही क्षणात समाप्त होईल आणि एका इनिंग नंतर पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या मॅच पासून शेवटच्या सामन्यापर्यंत आम्ही टॉस करणार आहोत. तर म्हणजे नियमात
तर प्लीज कुठल्याही टीमनं तोडू नका ही विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला. आय थिंक पायगावचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर टीम दापोडे बीचे कॅप्टन देखील येत असताना दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की तुम्ही टॉस बॉक्समध्ये जाऊन तिथे रिपोर्ट करायचा आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक रिक्वेस्ट आहे, जसं टॉस फिनिश होईल तुमच्या प्लेइंग 11 टीमची लिस्ट आमच्या tenniscricket.in ऑफिशियल वेबसाईटपर्यंत पोहोचवायची आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. संघ 53 वरती पोहोचला. जिथे वाटत होतं 50 बनतील का, तिथे एक चांगलं टार्गेट सेट झाला. तर एक अनुभवी बॉलर आहे सुनील पाटील, पाहिजे त्याच्या समोर कशी फलंदाजी करेल रमणिक आलिमगर, या पण ऐकूया डॉक्टर गवई सरांना. यस सर, ड्राईव्ह केलेली त्याच्यावर पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सुनील पाटील, ज्याला भिवंडीचा डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी असं संबोधलं जात आहे, तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 54 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक म्हणजे 5वं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. रमणिक आलिमगर विरुद्ध बंद्यामध्ये काले 2 संघामधील सामना होतोय. आज पहिला सामना बघितला, अतिशय संघर्ष बघायला मिळाला होता. सुरुवातीला 3 षटके जेव्हा समाप्त झाली तेव्हा मुठवळ संघ फ्रंटफुटला होता, जवळपास अगदी विजयाच्या उंबरठ्यावर होता असं म्हटलं तर वागलं. पण त्यानंतर सुरेश छळे यांनी जी फटकेबाजी केली होती आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जात आहे. सुनील पाटील लेफ्ट आर्म, या वेळेला मात्र शॉर्ट बॉल होता, थोडासा फायदा उचलता आलेला नाहीये. हलकसं अपील केलं जात आहे. अपील करण्यामध्ये फक्त उत्साह जास्त दिसतोय, विश्वास मात्र कमी. नाही, एक माइंडसेट चांगलं होतं बॅट्समनचं. मागच्या बॉलवरती त्यानं एक चांगल्या सेट बॅट्समनला आउट केलं. लेफ्ट हँडेड समोर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आता घडलं का, त्याची देखील विकेट जाते. अंपायरचा इशारा. फलंदाज इथे बाद होत असताना पंचांनी फलंदाजाला जे बाद दिलेलं आहे ते कॉड बिहाइंड दिलेलं आहे की कसं दिलेलं आहे? कॉड बिहाइंड. बऱ्याच उशिरानंतर पंचांचा या ठिकाणी डिसिजन येतोय. अपील केलं होतं. आता मात्र मुकेश आलेल्या फलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यस दिनेश पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नेहमीच दापोडे गावासाठी क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे. वेलकम. सुनील फुलटॉस चेंडू आणि बिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, सीमारेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, डीप स्क्वेअर लेग. सुनील पाटील लेफ्ट आर्म. याला पुढेला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, गॅप मधून सीमारेच्या बाहेर जाते का बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल, पण मात्र 2 धावा, धावसंख्या झाली 62, 62. धावाला एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. खास करून दयानंद याच्यानंतर मात्र भावेश याने ती चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. दोघांमध्ये एक पार्टनरशिप, भावेश आणि मुकेश दोघांमध्ये सुद्धा एक पार्टनरशिप बघायला मिळते. याला फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा फिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार.
कर्णधारांनी यायचंय. की आपण आपल्या शुभासचे टॉस करायचंय. आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी येतील, त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. यस तेजस, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर वीरताने दापोडे बी संघाचे रोहन, यंग अँड डॅशिंग दोन्हीही कॅप्टन, यंग अँड डॅशिंग अंदाज आहे. बंटी शेळके आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर टॉस बॉक्समध्ये जोगिंदरजी आपलंही खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. सामना हा 5 षटकांचा होईल. कॉलिंग हे रोहन करतोय. रोहनचं मन आहे छापा आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. यस, मी दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करते टॉससाठी आला जोगिंदरजी आपण. बंटीजी आपलंही खूप खूप आभार. रोहन, नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तुम्ही खेळणार आहात. एक चांगला बलाढ्य संघ आहे, कारण तुमचा संघ असा आहे की अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. काय निर्णय? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघामध्ये दिग्गज फलंदाज सुद्धा आहे, उत्कृष्ट फलंदाज आहेत. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? गीतेश, चेतन. या मैदानाचा तुम्हाला खूप आनंद, तुमचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे प्रेक्षकांना एक चांगला रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तेजस, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आज तुमचा कंप्लीट संघ खेळणार आहे. हो नक्की. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही पहिल्याच सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकता? समोरचा संघ चांगला आहे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या वर्षाचा हंगाम जर बघितलं तर तेजस मुकादम कुठेतरी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता हे चांगली फलंदाजी करते, संघाचा कर्णधार फॉर्ममध्ये. अजून कुणाकडनं अपेक्षा आहे? नितीन मुकादम, सचिन मुकादम, जितू गवले, प्रवीण बालेकर, चंदन मुकादम. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून वीर तानाजी दापोडे बी संघ कर्णधार रोहन यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वयंभू पायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दोन्ही दिग्गज समालोचक मोहन भोईर त्याचबरोबर ओंकार शेट्टी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. वेलकम विनोद दादा. व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच मध्ये. आज खेळणाऱ्या सगळ्याच टीम्सला डी ग्रुप ओवी कडनं लाख लाख शुभेच्छा. पहिला सामना जिंकला गावदेवी ओवीनं. या मॅच मध्ये लक्ष इथे सेट झालंय. 5 षटकांनंतर 68 पूर्ण झालेत आणि 69 धावेची गरज, ती म्हणजेच टीम बंद्र्या मारुती कालेर क्रिकेट संघाला. आणि एखादा गोलंदाज जर चेक मध्ये आढळतोय त्या टीमला 5 रनची पेनल्टी लागेल आणि प्लस तो गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. या गोष्टी लक्षात असू द्या सगळ्याच टीम्सला. चं एक मोठं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय आणि पाहिजे कशा प्रकारे कामगिरी दुसऱ्या सत्रामध्ये राहील. कारण समोर भिवंडीचा एक तेज तर्रार बॉलर RD 4440 या टीमला जो प्रेझेंट करतो भिवंडीच्या शहरी अर्थात सिटी क्रिकेटमध्ये, त्या एक वेगवान बॉलर समोर
कशा प्रकारे कामगिरी करेल संघ बंद्रा मारुती कालेर याकडे लक्ष तर नक्कीच लागलं असेल. आणि जर हिमांशूनं हॅट्रिक कंप्लीट केली तर लायन ऑफ मानकोली दीपू माई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि बंटी शेळके यांच्याकडून 1111. स्ट्रायकर एंडला रोशन, डाव्या हाताचा बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी सज्ज झाला कुणाल. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पाठवलाय बॉल सीमा रेषा पार. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, षटकार. नावाचा आणि आता त्या अलीमगरला उत्तर देत असताना सुना समंदर को आज बड़ा गुमान है, उधर ही ले चलो कष्टी जहां बैट्समैन रोशन नाम का तूफान है. पहिल्या बॉलवरती षटकार. दूसरा बॉल इनसाइड आउट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. व्हाट अ शॉट इनसाइड आउट लॉंग ऑफला. षटकारानंतर हिमांशूला केलं टार्गेट आणि येतो चौकार. एक गोष्ट नमूद करेल गवी सर, प्राइज लावलं, दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली, आता हॅट्रिक साठी प्राइज आला आणि हिमांशू समोर षटकार आणि चौकार इथे येत असताना या मॅच मध्ये रोशनच्या बॅट मधून. पण ओंकार, मी नक्कीच सांगेन या ठिकाणी प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलेला आहे आणि जेव्हा अशा प्रकारचा हल्ला चढवला जातो तेव्हा संघ दडपणाखाली येतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मग ते हिमांशू एक नाव असं ज्याच्यासाठी गवी सर आपण नेहमीच म्हणतो, अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचं हे घर नाव आहे हिमांशू पाटील आणि गाव आहे अलीमगर. या अलीमगर गावाला क्रिकेटच्या क्षितिजावरती नक्कीच कमी काळामध्ये ज्यानं भरपूर मोठी ओळख दिली. नो डाऊट अलीमगर म्हटलं तर भिवंडी मध्ये मी मागचे काही 2 ते 3 वर्ष नेहमी ऐकतो की प्रल्हाद पाटीलच्या नावाने या गावाचं क्रिकेट जाणलं जातं. बट फ्युचर इज पास्ट नॉट प्रेझेंट. सध्याच्या घडीला हा खेळाडू ना या गावाचं नेतृत्व नक्कीच करतोय. उजवा त्याचा बॅट्समन त्याच्या समोर आणि नेहमीच उजव्या त्याच्या बॅट्समन समोर भेदक बॉलिंग केली हिमांशूनं. कारण लेफ्ट हँड बॉलर समोर ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन येतो कवी सर, एक ऍडव्हान्टेज असतो बॅट्समनसाठी. 69चं टार्गेट हे देखील माहिती आहे टीम बंद्रा मारुती काल्हेरला की कोणतंही स्वप्न आहे ना नवसानं पूर्ण होत नाही आणि नशीब जर तुम्हाला बदलवायचं असेल तर तुम्हाला मेहनत तर करावीच लागते. कारण नशीब त्यांचं देखील असतं गवी सर, ज्यांना हात देखील नसतात. त्यामुळे हातावरती रेषेवरती भविष्य ठेवायचं की त्याच हाताने आपलं भविष्य घडवायचं हे सर्वस्व तुमच्या कर्तृत्वावरती निर्भर असतं आणि ते कर्तृत्व सिद्ध करत असताना बॅट्समन. यावेळी देखील फटका चांगल्या आउटफिट फास्ट, फिल्डिंग देखील तितकीच दर्जेदार आणि रन्स मिळेल इथे एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक झाला स्कोर कार्ड वरती 13. कारण आपण नेहमीच म्हणतो की तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती तर रात्रभर कोणी झोपलंच नसतं, सगळेच लोक जागे राहिले असते. बट एक तरी स्वप्न रात्री असं पहा जे सकाळी तुम्हाला लवकर उठायला आणि त्याच्या मागे धावायला प्रवृत्त करेल. अंतिम बॉल पहिल्या P1 मधील. इथे लाईन चांगली आहे, बॉल अगदी डीप होत होता, बॅट अँड पॅट म्हणून त्याला बाहेर काढलं. आडवा बॅटनं दुसरा धावेचा प्रयत्न, कलेक्टिंग खराब. जिथे विकेट मिळणार होती अगदी एक सरप्राईजच्या स्वरूपानं, कारण कॉलिंग खराब झालं होतं आणि एखादा जर चांगला बॅट्समन सुरुवातीला रनआउट होत असेल ते तुमच्यासाठी नक्कीच एक दुग्ध शर्करेचा योग असतो. मग तो योग इथे जुळाला नाही कारण कीपरकडनं झाली मिस्टेक. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये विदाउट लॉस 15. आता इकॉनॉमी भरपूर खाली येताना आपल्याला पाहायला मिळेल कारण आता 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत इथनं अजूनही 53 धावा, म्हणजे 13.50च्या सरासरीनं तुम्हाला 4 षटकामध्ये 53 रनचं टार्गेट या मॅच मध्ये कंप्लीट करायचं आहे. आणि महत्वाचं काय तर हिमांशू समोर रन्स आल्या
मजला हे वाटत होतं की कॅल्क्युलेशन असं असेल की हिमांशू समोर 12 बॉलमध्ये वर्षा 19 कंप्लीट केल्या जाव्या आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 18 बॉल 50 चेस करण्याची ताकद काले ठेवतो. बट कालेर आज एक वेगळी स्वप्न घेऊन उतरलाय. रोशन आणि कुणालनंच धमाका केला आणि अजूनही मी म्हणेल सुनील पाटीलचं येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटी आहे मैदानाच्या आतमध्ये टीम अलीमगडसाठी. दुसरं षटक मैदानावरती सुरू होईल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येत असताना मुकेश कमबॅक तर करावाच लागेल, कारण ज्यावेळी तुमच्या टीमचा ट्रम्प कार्ड अर्थातच हुकमाचा एक्का ज्यावेळी वाया जातो त्यावेळी तुम्हाला नक्कीच कामगिरी चांगली करावी लागते. 1 ओव्हर 15 विदाउट लॉस. रोशन ऑन स्ट्राईक. खोलवट डब्याचा बॉल त्याला खोदून काढत असताना क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून थोडेसे मागे जाऊन कव्हर्सला चेंडू बॉल अडवतात. तोपर्यंत अजून एक सिंगल ऍड होईल. नेक्स्ट मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे बी स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळ त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव क्रिकेट संघ. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 16 धावा. उजव्या आणि डाव्या त्याचा बॅट्समन खेळतो. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस आणले जातात. ऑन साइडला एक लॉंग ऑन मिड विकेट आहे. खेळाडू लॉंग ऑफला पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईन वरती. अजून एक सुंदर बॉल. पहिला चेंडू देखील व्यवस्थित फटका अटेम्प्ट झाला नव्हता. यावेळी देखील तेच घडलं. चेंडू बॅटला ब्रश दोन्ही वेळा तर नक्कीच झाला. मग त्याची ते मनसुबा होता ना खेळायचा फलंदाजांचा तिथे दोन्ही बॅट्समन खेळू शकले नाही. एक सिंगल ऍड झाल्यानंतर टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. लक्ष 69 धावेचं. राऊंड विकेट डाव्या त्याच्या बॅट्समन साठी. स्विचिटचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेस झालाय. शॉर्ट थर्डमॅनच्या वरतून बॉल पाठवला सरळ. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि रन्स मधील 4. आणि कधी कधी म्हटलं जातं ना ज्यावेळी एखाद्या बर्नीतलं तूप सरळ बोटानं निघत नाही त्यावेळी बोट वाकडं करावं लागतं. आणि आता तेच करत असताना बॅटिंग करतोय ते रोशन आणि चेंडू सीमा पार पाठवलाय 4 धावेसाठी चौकार. ला कसा मेल आता हाच प्रश्न अंपायर्स कडे विचारत असताना तिथे बॅट्समन रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. फलंदाज थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रत्येक टीम कडे नक्कीच एक असा डिसिजन आहे जो तुम्ही अंपायरच्या विरोधात जाऊन तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकता. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. अंपायर्स थर्ड अंपायर कडे आपल्याला जावं लागतं आणि आमचे तिसरे पंच या मॅच मध्ये मॅच रेफरी डिसिजन पेंडिंग आहे. स्क्रीन वरती काही क्षणात तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत आपण चर्चा करू या क्रिकेट स्पर्धेबद्दल. आरडी ओळीच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा पहिला दिवस संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये एक मोठं टार्गेट 71चं चेस झालं. या मॅच मध्ये 69 म्हणजेच एक मोठं लक्ष या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहे. यस तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी डिसिजन येतोय. चेंडू हा बिमर आहे. बिमर चेंडू आहे. म्हणजे अजून एक जो तुमचा रिव्ह्यू आहे तुमच्याकडे उपलब्ध असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे, लक्षात घ्यायचा आहे. रिव्ह्यू जे आहे स्टेप आउट जे झालेला असेल तरी पंचांचं असं म्हणणं आहे की खूपच हाईट आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे बिमार. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. ऑन फील्ड पंच. चला अंपायरचा जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करून सामना लगेच सुरू करावा लागेल. आणि फ्रीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण चर्चा करत होतो या क्रिकेट स्पर्धेबद्दल. RD 4440 गतवर्षी सिटी क्रिकेट मधल्या अनेक स्पर्धा गाजवल्या दीपू माईच्या नेतृत्वाखाली RD न. आणि गतवर्षी
कुठेतरी क्रिकेट गाजवलं. मग एखादी स्पर्धा गाजवायची होती. सन्माननीय विनोद शेठ पाटील यांना आपलं नाव करायचं होतं आणि यावर्षी त्यांनी पाहिलेलं स्वप्न अगदी सत्यामध्ये साकारत असताना या दापोडे क्रीडा नगरीमध्ये RD ओळी चषक तुम्हाला एन्जॉय करायला मिळत आहे. बॉल तयार, राऊंड विकेट. फ्रीटचा बॉल स्ट्रायकर एंडला. बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळतो ज्यानं बीमर फेस केला चौकाराला, तो म्हणजेच रोशन आहे स्ट्रायकर एंडला. आणि अंपायर ते सांगत असताना की तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही आहात कारण आधीचा बॉल बीमर होता. थोडस दबाव आणि थोडस दडपण वाढत चाललंय. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न यष्ट्या तर उखाडल्या गेल्या, मात्र फ्री बॉल त्यामुळे संधी तरी ते नक्कीच मिळेल बॅट्समनला आणि एक सिंगल ऍड होईल टीम कालेरच्या धावफलकावरती. कधी कधी काय होतं ना सर, एक्स्ट्रा इम्प्रोव्हायझेशन ज्यावेळी तुम्ही करता, बॉलच्या मिरिटला चेक न करता खेळण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी जे बॉल मोठ्या फटक्यासाठी बनलेले असतात, बॉलरकडनं चूक झालेली असते, ते देखील तुम्हाला बिगिटमध्ये कन्वर्ट करता येत नाही. आणि एक गोष्ट का म्हणालो, मागच्या बॉलवरती देखील नजर नव्हती बॅट्समनची चेंडूवरती. स्टेप आउट करून फुल टॉसला खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील शॉट सक्सेस झाला नव्हता. कसा तरी चेंडू बॅटवर आला. यावेळी देखील बॉल फुल टॉस होता, स्विच हिटचा मानस होतं, चेंडू आणि बॅटचा मुळीच संपर्क झाला नाही आणि अजून एक्स्ट्रा नाही त्या ऍड होत असताना. अगदी बरोबर ओंकार शेटे, कारण तुम्हाला जर फटका खेळायचा असेल तर तुमची चेंडूची निवड ही फार महत्वाची असते. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर, लक्षात घ्यायचंय. ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिट, यावेळी सक्सेस देखील झाला. शर्यतीच्या प्रयत्नानंतर फायनली बॉल ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅन सीमा रेषा पार. रश्मिती 4. काय क्रिकेट खेळतीये, अगदी दमदार. आणि संघ आहे कालेर चौकार. धन्यवाद ओंकार शेटे. तर 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतात RD चषक 2020-21 या स्पर्धेचा दुसरा सामना. संघर्ष तर बघायला मिळणारच आहे, कारण 18 चेंडू आणि 37 धावा. मात्र पहिल्या षटकामध्ये ज्याच्याकडनं अपेक्षा होते अपेक्षा भंग थोडं केलेला आहे. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, आणि चितेने भरलेला खेळ आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अमित येतोय. सलामीची अजूनही खेळपट्टीवर आहे. फुलटॉस चेंडू आणि मिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडूमधल्या पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ चेंडू हवेत होता, डीप मधून क्षेत्ररक्षक आला होता, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढलेली आहे.
धावसंख्या झालेली 34. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 69 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत तरी चांगल्या प्रकारे पाठलाग बघायला मिळते बंद्रा मारुती कालेर संघाकडून. दोन्ही फलंदाज पॉझिटिव्हली खेळतायत. खास करून रोशन आक्रमक झालेला आहे आणि कुणाल, दोघांनाही चेंडू विमानांक फुटबॉल सारखा दिसतोय. दोघांमध्ये एक ताळमेळ समन्वय सुद्धा बघायला मिळालेला आहे. 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 34 धावा झालेल्या आहेत. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. अमित कुणालसाठी राईट आर्म रिव्हर्स स्वीपचा फटका. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय जवळपास डीप सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओंकार आपण बघितलं होतं कुणाला आतापर्यंत 2 फटके खेळले आहेत रिव्हर्स स्वीपचे, स्वीट हिटचे फटके खेळले आहेत आणि त्या फटक्याने मी आता म्हणेन की स्वीट हिट. दोन्ही रिव्हर्स स्वीप खेळले होते आणि दोन्ही चौकार प्राप्त केले होते. नाही, माहिती आहे की आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये भरपूर काळ थांबता, हँड अँड आय कोऑर्डिनेशन आय सेटल झाल्यानंतर तुम्हाला मिळतं आणि सध्या तेच घडत होतं. मात्र यावेळी स्विंगिंग यॉर्कर आणि बॉल सरळ यष्ट्या घेऊन जाईल. लागेल धक्का टीम बंद्रा मारुती काल्हे क्रिकेट संघाला. मॅचमध्ये काहीसा ट्विस्ट आणि काहीसा सुटकेचा निश्वास सोडत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. रमणिक 11 आलिमघर पहिला धक्का देत असताना बॉलर अमित इथे टीम काल्हेरला. आणि रणनीती पिंच हिटर आहे अतुल. त्याला बढती दिलेली आहे. अतुल, शरद, सुनील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 38 धावा झाल्यात म्हणजे अजून जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. अराउंड डी लेग त्रिफळाचीत झाला होता. थोडासा शफल क्रॉस झाला होता आणि फाईन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये अराउंड डी लेग त्रिफळाचीत झालेला आहे. 2 वर्षापूर्वी अतुल्यास खरं तर गंभीर दुखापत झाली होती. त्यामधून अतुल सावरला आणि मागच्या वर्षी त्यांनी पदार्पण केलं आणि यावर्षी कशा प्रकारे खेळ करते बघायचं आहे. एक डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती अतुल्याच्या. संघासाठी काय करते बघायचं. नेहमीच संघासाठी फार मोठी कामगिरी केली अतुल आणि पिंच हिटर आहे, फटकेबाज फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे बंद्रा मारुती कालेर संघाचा. अमित पुण्याला गोलंदाजी मार्कवर. फलंदाज बाद केल्यानंतर थोडासा उत्साह आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. अपील केलं जात आहे. पायचीच जोरदार अपील केलं होतं. मात्र पंचांचं लक्ष होतं की चेंडू हा डाव्याष्टी सोडून जात होता. पंच लेग बायचा इशारा करतायत. एक अवंतर धावा मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 39 म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. एक बाद 39 69 धावांचं जे लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग जर आपण बघितला आतापर्यंत चांगल्या रीतीने होतोय बंद्रा मारुती कालेर संघ करताना. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. रमणिक आलिमगार हे लक्षात घ्यायचे. 5 षटके जे आहेत 25 मिनिटात पूर्ण करायचे. यानंतर होणारे सामने प्रत्येक कर्णधाराने ही गोष्ट लक्षात घ्यायची. 5 षटकांचा सामना असेल तर आपण 25 मिनिटात 5 षटके पूर्ण करायचे आणि 4 षटकांचा सामना असेल तर आपण 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या फॉलोथ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल
आणि प्रेक्षकांना सुद्धा बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू आणि सहजगती भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते बघायचं आहे आणि याचबरोबर एक चांगला झेल डीप मिड विकेटला. फिरकावून देण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. डीप मिडवेट एक चांगला झेल आणि असं वाटतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. रोशन बाद झालेला आहे आपल्या वैयक्तिक 22 धावांवर. रोशनाने एक षटकार मारला होता, 3 चौकार मारले होते आणि तब्बल आपण पाहतोय की 9 चेंडूंचा सामना केला आणि 22 धावांची खेळी केली. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली होती कुणाल आणि रोशनमध्ये. आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटील. खूप अपेक्षा असणार आहेत संघाच्या या जोडीवर, कारण सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे अतुल, ज्याने नेहमीच अतुलनीय कामगिरी केलेली. मात्र या सामन्यामध्ये सुद्धा त्याला अतुलनीय कामगिरी करावी लागेल. अमित मात्र एक चांगली कामगिरी करताना पाहतोय. अमित राईट आर्म, यावाला एक पुन्हा चांगला चेंडू अपील केलं जात आहे. पायचीच चेंडू खाली राहिला होता, पण मात्र क्लिअर कट दिसते की उजव्या यष्टीच्या बाहेरून जात होता आणि पंचांनी अपील फेटाळून लावलेल्या आणि लेगबाईचा इशारा करतायत. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. खरं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार लागला होता, 2 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या, त्यानंतर कमबॅक केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाल्या. आता मात्र 2 षटकामध्ये ज्या धावा करायच्या आहेत, चाळीस धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 29, 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे अमित याने आणि या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 8 आणि 2 महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहेत. सलामीची जोडी तंबूत परत पाठवलेली आहे. 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स इंटरव्हल असेल. मित्रांनो, यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 5 षटकांचा सामना असेल तर 3 षटके संपल्यानंतर एक 2 मिनिटाचा ड्रिंक्स इंटरव्हल असेल. त्यानंतर कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स करायची नाहीये, एकत्र यायचं नाही, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आपण पाहतात आरडी चषक 2020-21 भव्य दिव्य असं आयोजन केलेल्या क्रिकेटचा एक महासंग्राम. आरडी लॉन्च ज्यांचं जे हॉटेल आपण बघितलं, उद्घाटन सोहळा बघितला मित्रांनो. भव्य दिव्य असं एक हॉटेल आहे आणि हॉटेल जगतातील एक फार मोठं नाव आमचे सन्माननीय विनोदजी पाटील, त्याचबरोबर आरडी स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने स्पर्धा पाहतोय आणि त्याचं आपण आरडी लॉन्च असं भव्य दिव्य हॉटेल आपण पाहतोय. खास करून नाशिक हायवे जो आहे आग्रा रोड, त्या रोडवर कित्येक मॉडेल्स, कित्येक अदाकार सुद्धा त्या हॉटेल नेहमीच भेट देत असतात. आरडी लॉन्च आणि एक रुचकर जेवणाचा आस्वाद जर घ्यायचा असेल सर्वसंपन्न असं, तर आपण नक्की त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आम्ही तर आस्वाद घेतलेला आहे, आपण मात्र कधी जातात. खेळाकडे वळूया आपण, कारण चौथं षटक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ मुकेश. मुकेश आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जातोय गोलंदाजी करण्यासाठी समोरच्या एंड कडून. हा चेंडू मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि अशा वेळेला झेल घेणं फार गरजेचं असतं. दबाव तुम्ही बिल्डअप करू शकला असता, प्रेशर बिल्डअप करू शकला असता, मात्र झेल सुटे, जीवनदान मिळते. अतुल यास चेंडू मात्र निर्धाव. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता.
11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. मुकेश अराउंड लेग त्रिफलाचित. त्यांची सुद्धा एक खूप मेहनत आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. अगदी आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूपासून उद्घाटन सोहळ्यापासून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ते अपार मेहनत घेतात. आपण बघितलं चेंडू खाली राहिला होता. यॉर्कर चेंडूला तुम्ही शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला मैदान सोडावंच लागेल, खेळपट्टी सोडावीच लागेल. कारण वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दोन गोष्टीचा सन्मान करायलाच हवा. पहिला म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. मास्टर ब्लास्टरचा सन्मान जर तुम्ही केला नाही तर चांगल्या प्रकारे क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाही आहे. आणि जर यॉर्करचा तुम्ही सन्मान केला नाही तर तुम्हाला मात्र खेळपट्टी सोडून जावं लागेल. आणि अतुल याला मात्र खेळपट्टी सोडून जावं लागलेलं आहे. आता मात्र शरद आलेला आहे अतुल बाद झाल्यानंतर. 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी करतोय मुकेश दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे शरद यास. रोशन बाद झाल्यानंतर जणू काही धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्येला आळा बसलेला आहे. रोशन आणि कुणाल खेळपट्टीवर असताना मात्र एक धावसंख्येचा वेग वाढला होता, त्यानंतर धावसंख्या थांबलेली आहे. मुकेश पुन्हा एक चांगला चेंडू आहे, ब्लाइंड स्विंग म्हणता येईल. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो डोळे बंद करून ती फटका चांगला खेळू शकत नाही, स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता. आणि मास्टर ब्लास्टरने सांगितलेलं आहे की स्वप्न पहा परंतु स्वप्नाचा पाठलाग करा, स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. मुकेश राईट आर्म याला मात्र लॉफ केलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. पंचांचा काय इशारा येतोय, झेल घेतला जातोय आणि फलंदाज शरद बाद. विकेटला एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण भावेश यांनी जो झेल घेतलेला आहे. मला आठवण झाली रिलायन्स कप 1987ची. भारत विरुद्ध इंग्लंड जो सेमीफायनलचा सामना सुरू होता वानखेडे स्टेडियमवर आणि इंग्लंडचा कर्णधार माईक गॅटिंग ज्या ठिकाणी भावेश यांनी झेल घेतला त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला आणि कपिल देवचा झेल घेतला आणि सामन्याला कालटणी मिळाली. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. सात चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी विकेट मॅडन षटक बघायला मिळते का बघायचं आहे. पहिलं षटक असू शकतं हे, कारण शेवटचा चेंडू आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये मुकेश याने. याला फक्त हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अपील केलं जात आहे, पंचांकडे जोरदार अपील, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अवांतर धाव मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. वेलकम मोहन भोयर इन कॉमेंट्री बॉक्स. मोहन भोयर जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतात तेव्हा कॉमेंट्रीमध्ये एक उत्साह निर्माण झालेला असतो, कारण मी त्यांना 3-in-1 कॉमेंटेटर संबोधतो. मोहन भोयर
ओके, शेवाला मात्र लॉफ्ट केलेला आहे. चेंडू सीमारेच्या बाहेर जाते का बघायचंय. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. काय फटका बघायला मिळाले. अचूक टायमिंग फोटोवर आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. जबरदस्त टायमिंग, ताकदवर फटका खेळला होता आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. थोडस आपण रिलीज स्प्रे घेऊन जायचंय. रिलीज स्प्रे घेऊन जायचंय. 12th मॅन आपण घेऊन जायचं रिलीज स्प्रे. थोडीशी दुखापत झालेली आहे. सुनील पाटील पाणी आणि रिलीज स्प्रे घेऊन जायचंय. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. सुनील पाटीलला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्यामुळे खेळ थांबलेला आहे. काही क्षणात खेळाला सुरुवात होईल. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काय वाटते मोहन? 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आणि निश्चितच जर पाहिलं तसं तर मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे सर, क्रिकेटमध्ये काही भविष्यवाणी आपण करू शकत नाही आहे. कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपण जर एकंदरीत मैदानाचा विचार केला, चालू सामन्यातनं जर विचार केला, दोन्ही मातबर असे फलंदाज मैदानावर आपण पाहतो. एक बिन्नीची जोडी मैदानामधून पाहतो. वेलकम राजनजी पाटील, तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. राजन पाटील आपला हार्दिक स्वागत आहे. भिवंडी तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट असा खेळाडू आणि खास करून वीर तानाजी दापोडे संघातील ॲग्रेसिव्ह खेळाडू, धूर्त खेळाडू म्हणता येईल. ॲग्रेसिव्ह खेळाडू, धूर्त खेळाडू राजन पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचा आधारस्तंभ. तर वळूया आपण. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. काही होऊ शकतं, कारण जमेची बाजू असे की सुनील पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याचबरोबर संदीप खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अंतिम षटक घेऊन येतोय दीप. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्याच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हा, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. दीप फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. मानसिक दबाव, अशा स्थितीमध्ये नेहमी मानसिक दबाव असतो. मग गोलंदाज असतो, फलंदाज असतो, क्षेत्ररक्षक असतो आणि जास्त करून त्यांचे पाठीराखे, त्यांच्यावर जास्त मानसिक दबाव असतो. दीप याला फुलटा चेंडू आणि सहज टर्न केलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. पंचाने रिव्ह्यूची मांग केलेली आहे बिमरसाठी. त्या ठिकाणी फलंदाजाने मांग केलेली आहे. हे समजे तिसरे पंच या ठिकाणी येतील. तिसरे पंच येतील. तिसरे पंच पाहतील. आमचे टीव्ही पंच आहेत.
टीव्ही अंपायर यस तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी डिसिजन आहे. हा चेंडू बिमार नाहीये. फुलटॉस चेंडू होता. डाव्या स्टीवरला फुलटॉस चेंडू त्यानं सहजगत्या टर्न केलं होतं. लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा चौकार. पण तरी सामना लगेच सुरू करायचा आहे. 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 18 धावा. पण तरी सामना लगेच सुरू करायचा आहे. दीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 18 धावा. काय सामने रंगतदार बघायला मिळत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. होता भरपूर वेळ होता फलंदाज संदीपकडे आणि संदीपाने सहजगत्या भिरकावून दिला होता. पुल केला आणि डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर जाणारा संदीप याच्या बॅटमधून निघाला दर्जेदार षटकार. आणि त्याला जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पहिला सामना ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये हा दुसरा सामना सुद्धा पाहतोय. पण पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी सूरज ठळे याने जी फटकेबाजी केलेली आहे त्याचप्रमाणे फटकेबाजी या ठिकाणी करताना पाहतोय आपण संदीप. पण सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. कारण 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना दोलायमान स्थितीमध्ये चेंडू डॉट गेला तर सामना आपण पाहू शकता अलिमगड संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. दीप याला पुन्हा खराब चेंडू. फुलटा चेंडू आणि चेंडू सहज भिरकावून दिलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतिशय खराब गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय खराब गोलंदाजी. आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सिरी पॉइंट तैनात केला जातोय. पुन्हा फुलटा चेंडू. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि ह्याच बरोबर हॅट्रिक सुद्धा पूर्ण होते. संघाला विजय सुद्धा मिळवून देतोय संदीप. अभिनंदन अभिनंदन. मंदिरामध्ये हार्ड लक अलिमगड.
3 षटकार आणि चौकार मारलेले आहेत आणि संघाला विजय मिळवून दिलेला आहे. संदीप इज द मॅन ऑफ द मॅच. संदीप. संदीप आपण लगेचच यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. त्याने 4 चेंडूमध्ये विस्फोटक खेळ केलेले आहे. कुठल्या प्रकारची संधी गोलंदाजाला दिली नाही. सगळ्या चेंडूंना सीमारेच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि आपल्या संघाला अगदी संघ अडचणीत असताना उत्कृष्ट फलंदाजी केली. खरं तर सुनील पाटील स्ट्राईक ज्याला हवी होती स्ट्राईक न येता स्वतः संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मी आमच्या मान्यवर कक्षामध्ये एक उत्कृष्ट भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट क्रिकेटर बंटीजी शेळके उपस्थित आहेत. त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. पाहू शकता आपण. शो सन्मान्य विनोदजी पाटील, बंटी शेळके आणि